प्रकटीकरण या पुस्तकातील एका मोठ्या कोड्याचा उलगडा आज आपण करणार आहोत. प्रश्न साधा वाटतो, पण उत्तरं खूप गुंतागुंतीची आहेत. ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार कोकऱ्याचा विवाह सोहळा आणि त्यानंतरचं 1000 वर्षांचं राज्य या दोन मोठ्या घटनांचा एकमेकांशी नेमका संबंध काय आहे? कारण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार यावर एकमत नाहीये. असं वाटतं की आपल्याकडे भविष्याचा नकाशा आहे, पण त्यावर 3 वेगवेगळे मार्ग दाखवलेत. तर आजची आपली चर्चा याच 3 मार्गांवर होणार आहे. मुख्य प्रश्न हा की हा विवाह सोहळा 1000 वर्षांच्या राज्याच्या आधी होतो की 1000 वर्षांचं राज्य हाच तो विवाह सोहळा आहे, की मग तिसरंच काहीतरी आहे. आणि हे फक्त तारखांपुरतं मर्यादित नाहीये. या घटनांच्या क्रमावर संतांचं भविष्य, त्यांचं स्थान, प्रतिफळ सगळं अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि हे तीनही मार्ग बायबलमधील प्रकटीकरण याच पुस्तकातून येतात. त्यामुळेच तर ही गंमत आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे वेगवेगळे अर्थ का लावले जातात आणि प्रत्येक विचारामागे कोणती मोठी कल्पना दडलेली आहे. हा केवळ घटनांचा क्रम नाहीये, तर देवाच्या योजनेकडे पाहण्याचे 3 वेगवेगळे चष्मे आहेत. चला तर मग पहिला चष्मा लावून पाहूया. याला आपण घटनाक्रम किंवा चेकलिस्ट दृष्टिकोन म्हणू शकतो. म्हणजे कसं, एक काम झाल्यावर दुसरं, असं अगदी शिस्तीत. यानुसार विवाह सोहळा आधी पूर्ण होतो आणि मगच 1000 वर्षांच्या राज्याची सुरुवात होते. हे तर अगदी सरळ आणि सोपं वाटतंय. हो, हा दृष्टिकोन ना खूप तर्कशुद्ध मांडणीवर भर देतो. यामागची मूळ कल्पना अशी आहे की 1000 वर्षांचे राज्य हे वधूसाठी म्हणजे निवडलेल्या संतांसाठी एक मोठं बक्षीस आहे, एक प्रतिफळ आहे. आणि साधं लॉजिक आहे, कोणतंही बक्षीस मुख्य कार्यक्रमानंतरच मिळतं. बरोबर. त्यामुळे आधी विवाह सोहळा आणि मग बक्षीस म्हणून पृथ्वीवर राज्य करण्याची संधी. हा क्रम त्यांना स्वाभाविक वाटतो. ठीक आहे, हे तर्कशुद्ध वाटतंय. पण मग या दृष्टिकोनात अशी कोणती खास गोष्ट आहे जी इतर 2 दृष्टिकोनांना आव्हान देते? यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा श्वेत सिंहासनासमोरच्या न्याय निवाड्याशी जोडलेला आहे. अच्छा, ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट. हो, हा तो अंतिम न्याय आहे जो 1000 वर्षांच्या राज्यानंतर होणार आहे. आता गंमत बघा, या न्यायाच्या वेळी काही संत पुन्हा उठवले जातील. जर 1000 वर्षांचं राज्य हाच विवाह सोहळा मानला, तर हे नंतर उठवलेले संत त्या सोहळ्याला मुकतील. अगदी त्यांना वधूचा म्हणजेच त्या विशेष सन्मानाचा भाग होता येणार नाही. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की वेळेनुसार काही लोक लेट येतील आणि त्यांना पार्टीत प्रवेश मिळणार नाही? अगदी तसंच. या दृष्टिकोनानुसार 1000 वर्षांच्या राज्यानंतर वधूवर ही संकल्पनाच संपून जाते. कारण तेव्हा देवच सर्वस्व असतो. त्यामुळे जर वधू बनायचं असेल तर ते 1000 वर्षांच्या राज्यातच शक्य आहे. आणि जर काही संत त्या राज्यानंतर उठणार असतील तर याचा अर्थ विवाह सोहळा त्याआधीच संपलेला असायला हवा. कळलं. म्हणून आधी न्याय, मग विवाह आणि मग राज्य, हा क्रम त्यांना अगदी पक्का वाटतो. कळलं. म्हणजे हा दृष्टिकोन खूपच मानवी आहे, नाही का? जसं आपण एखाद्या कार्यक्रमाची आखणी करतो, आधी स्वागत, मग मुख्य कार्यक्रम, मग जेवण. पण आपण दैवी योजनांना आपल्या मानवी वेळेच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? मला वाटतं दैवी योजना इतकी सरळसोट असेल का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच या दृष्टिकोनावरील सर्वात मोठी टीका आहे. तो देवाच्या कामाला आपल्या 2+2 बरोबर 4च्या गणितात बसवतो. आणि कदाचित याच प्रश्नातून दुसऱ्या दृष्टिकोनाचा जन्म झाला असावा, जो म्हणतो की ही घटनांची यादी नाही, तर हा एक संपूर्ण अनुभव आहे. अरे वा. चला तर मग दुसऱ्या मार्गावर जाऊया. याला आपण अनुभवात्मक दृष्टिकोन म्हणू शकतो का? यानुसार 1000 वर्षांचा संपूर्ण काळ हाच एक मोठा विवाह सोहळा आहे. ही कल्पनाच किती वेगळी आहे. म्हणजे हा 1-2 दिवसांचा कार्यक्रम नाही, तर एक संपूर्ण युग चालणारा उत्सव आहे. हो, हा विचारच पूर्णपणे वेगळा आहे. हा दृष्टिकोन घटनांच्या क्रमापेक्षा त्यांच्या प्रतिकात्मक अर्थावर जास्त भर देतो. प्रकटीकरण पुस्तकात एक वचन आहे, जे कोकऱ्याच्या विवाह सोहळ्याच्या मेजवानीस बोलावलेले आहेत ते धन्य. या मतानुसार हे आमंत्रण म्हणजे 1000 वर्षांच्या राज्यात सहभागी होण्याचं आमंत्रण आहे. ते राज्याच एक मोठी मेजवानी आहे. पण मग वधूचं काय? म्हणजे कोकऱ्याची पत्नी कोण आहे या दृष्टिकोनानुसार? इथेच एक खूप सुंदर रूपक वापरलं आहे. या विचारानुसार कोकऱ्याची पत्नी म्हणजे नवे येरुशलेम हे शहर आहे. शहर? हो,
आता हे लक्षात घ्या की नवे येरुशलेम हे फक्त सोन्याच्या रस्त्यांचं शहर नाही, तर ते देव आणि त्याचे निवडलेले लोक यांच्यातील परिपूर्ण अतूट नातेसंबंधाचं प्रतीक आहे. जशी वधू वरासाठी शृंगार करते, तसंच हे शहर म्हणजे संतांचा समूह देवासाठी तयार आहे. आणि हे शहर पृथ्वीवर कधी येतं? प्रकटीकरण पुस्तकानुसार हे शहर नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण झाल्यावर स्वर्गातून खाली उतरतं. अच्छा. याचाच अर्थ 1000 वर्षांच्या राज्याची स्थापना झाल्यावरच ते प्रगट होतं. त्यामुळे जर वधू राज्याच्या सुरुवातीला येत असेल, तर विवाह सोहळा त्याच वेळी सुरू व्हायला हवा आणि तो 1000 वर्ष चालायला हवा. तो काही तासांचा सोहळा नाही. ते एक सहजीवनाचं युग आहे. अगदी. म्हणजे या दृष्टिकोनानुसार त्या नव्या येरुशलेम शहरात प्रवेश मिळणं हेच त्या विवाह सोहळ्याचा भाग असण्याचं प्रतीक आहे. आणि फक्त याजकगणासारखे राजे, म्हणजे जो निवडलेला विशेष गट आहे, त्यांनाच तिथे प्रवेश असेल, हे खूपच खास वाटतंय. अगदी बरोबर. याचा अर्थ असा होतो की 1000 वर्षांचं राज्य हे केवळ एक राजकीय शासन नसेल, तर ते एक आध्यात्मिक उत्सव असेल, जिथे ख्रिस्त आणि त्याची वधू म्हणजे त्याचे संत एकत्र राज्य करतील. हे एक दीर्घकाळ चालणाऱ्या वैवाहिक आनंदाचं प्रतीक आहे. ते वेळेच्या पलीकडच्या नात्याचं पृथ्वीवरील रूप आहे. मग असा एखादा मार्ग आहे का जो या दोन्हींचा मेळ घालू शकेल? हो, आणि तोच आपला तिसरा दृष्टिकोन आहे. याला आपण संतुलित किंवा हायब्रिड मॉडेल म्हणू शकतो. हा दृष्टिकोन या दोन्ही टोकांच्या विचारांमधून एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. ऐकायला तर रंजक वाटतंय. हा दृष्टिकोन काय सांगतो? या मतानुसार 1000 वर्षांच्या राज्याच्या सुरुवातीला एक विवाह सोहळा होतो. पण तो 1000 वर्ष चालत नाही. तो एक छोटा औपचारिक कार्यक्रम असतो. प्रभू येशू आपल्या शत्रूंवर विजय मिळवून पृथ्वीवर आल्यानंतर हा सोहळा सुरू होतो. वधूने शुभ्र वस्त्र परिधान केलेली असतील, जी तिच्या सत्कृत्यांचे प्रतीक आहेत. म्हणजे हे आधुनिक लग्नासारखं झालं. आधी एक मुख्य समारंभ जो काही तास चालतो आणि त्यानंतर आयुष्यभराची किंवा इथे 1000 वर्षांची रिसेप्शन पार्टी. तुम्ही दिलेली उपमा अगदी समर्पक आहे. हो. हा दृष्टिकोन तेच म्हणतो. 1000 वर्षांचं राज्य प्रस्थापित झाल्यावर एक औपचारिक विवाह सोहळा होईल. हा त्या नात्याचा प्रारंभ असेल. आणि त्यानंतर जवळपास 1000 वर्ष ते वैवाहिक जीवन, ते सहराज्य सुरू राहील. यानंतर श्वेत सिंहासनासमोरचा न्यायनिवाडा आणि मग अनंत काळाचं राज्य. म्हणजे एक छोटासा सोहळा आणि त्यानंतर दीर्घकाळ चालणारं सहजीवन. हो. या तिसऱ्या दृष्टिकोनात मला पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही विचारांची झलक दिसतेय. यात पहिल्या दृष्टिकोनासारखा एक निश्चित कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दृष्टिकोनासारखं 1000 वर्षांचं सहजीवन सुद्धा आहे. हा एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. हा दृष्टिकोन दोन्ही मतांमधील चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो. तो घटनाक्रमालाही महत्त्व देतो आणि त्यामागील अनुभवालाही. त्यामुळे अनेक लोकांना तो अधिक व्यावहारिक वाटतो. हे तीनही दृष्टिकोन पाहिल्यावर एक गोष्ट माझ्या मनात घोळतीये. आपण बोलतोय घटनांच्या क्रमाबद्दल, आधी काय नंतर काय, पण या सगळ्याच्या मुळाशी एक मोठा तात्विक प्रश्न दडलेला आहे, जो आपण सुरुवातीला स्पर्श केला होता. तो म्हणजे वेळ. आपण मानवी वेळेच्या मर्यादेत राहून देवाच्या अमर्याद योजनेला समजण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही ह्या चर्चेच्या अगदी गाभ्याला हात घातलाय. मूळ स्रोतांमध्ये एक अतिशय सुंदर विचार मांडलाय. तो असा की देवाने सृष्टीसोबत विवाह करण्यासाठीच मुळात पुरुष आणि स्त्री यांना निर्माण केलं. अच्छा. विवाह ही संस्थाच देवाला वर म्हणून येता यावं यासाठी बनवली गेलीय. ही कल्पनाच किती भव्य आहे. आपण ज्या घटनांबद्दल बोलतोय त्या एका मोठ्या वैश्विक प्रेम कहाणीचा भाग आहेत. आणि या वैश्विक प्रेम कहाणीला आपण आपल्या कॅलेंडरमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आहोत. नेमका हाच मुद्दा आहे. मानवी बुद्धीला काळ आणि अवकाशाच्या पलीकडच्या गोष्टींची कल्पनाच करता येत नाही. आपण जन्म घेण्यापूर्वी अस्तित्वात नव्हतो आणि जरी आपण अनंत काळ जगलो तरी ते याच काळ आणि अवकाशाच्या मर्यादेत असेल. देव मात्र या दोन्हींच्या पलीकडे आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण ज्या घटनाक्रमावर एवढी चर्चा करत आहोत त्याकडे देव कसा पाहतो? देवाची दृष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. आपल्यासाठी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण जो काळाच्या बाहेर आहे त्याच्यासाठी हे सगळं एकाच वेळी अस्तित्वात असू शकतं. जसं आपण एखाद्या पुस्तकाचं पान वाचत असतो तेव्हा आपल्याला फक्त तेवढंच पान दिसतं, पण लेखकाला संपूर्ण पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहीत असतं. देव त्या लेखकासारखा आहे. म्हणजे आपण ज्याला क्रम म्हणतोय तो कदाचित देवाच्या दृष्टिकोनातून एकाच क्षणी घडणारी एकच मोठी घटना असेल. अगदी शक्य आहे.
त्याच्यासाठी जे अस्तित्वात नाही ते सुद्धा त्याच्यामध्येच आहे. आपण ज्या 3 दृष्टिकोनांवर चर्चा केल्या ते म्हणजे त्या एकाच दैवी सत्याकडे पाहण्याचे 3 मानवी प्रयत्न आहेत. प्रत्येकजण आपापल्या मर्यादित दृष्टिकोनातून त्या मोठ्या चित्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे. खरंय. त्यामुळे कोणता दृष्टिकोन बरोबर आहे यापेक्षा प्रत्येक दृष्टिकोन आपल्याला देवाच्या योजनेबद्दल काय शिकवतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. ही चर्चा आपल्याला नम्र बनवते. ती आपल्याला आठवण करून देते की काही गोष्टी आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडच्या आहेत. तर आज आपण कोकऱ्याचा विवाह सोहळा आणि 1000 वर्षांचे राज्य या कोड्याच्या 3 संभाव्य उत्तरांचा शोध घेतला. पहिला होता चेकलिस्ट दृष्टिकोन, जो म्हणतो विवाहाआधी राज्य नंतर. दुसरा होता अनुभवात्मक दृष्टिकोन, ज्यानुसार राज्य हाच एक 1000 वर्षांचा विवाह सोहळा आहे. आणि तिसरा होता संतुलित दृष्टिकोन, जो म्हणतो की राज्याच्या सुरुवातीला एक छोटा सोहळा आणि मग 1000 वर्षांचे सहजीवन. आणि आपण पाहिलं की या प्रत्येक मतामागे स्वतःचे तर्क आणि शास्त्रीय आधार आहेत. हे स्पष्ट आहे की कोणताही एक दृष्टिकोन अंतिम सत्य म्हणून स्वीकारला जात नाही. पण या चर्चेतून आपण केवळ घटनांच्या क्रमाबद्दल शिकलो नाही, तर देव, काळ आणि अनंत काळ यासारख्या मोठ्या संकल्पनांवर विचार करायला प्रवृत्त झालो. हो. याने आपल्याला आपल्या मानवी ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव करून दिली. आजची चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे ठेवूया. जर देव काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे आहे आणि आपण आत आहोत, तर मग आपण ज्या सुरुवात आणि शेवट या संकल्पनांच्या आधारे या दैवी घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्या संकल्पना स्वतःच किती मर्यादित असतील? कदाचित खरा प्रश्न कधी हा नाहीच, पर काय आणि का हा आहे.